यंदा पुणे शहरात मार्चमध्येच शिवाजीनगर येथे कमाल तापमान 40च्या जवळपास पोहोचले, पण तरी महिन्याचे सरासरी कमाल तापमान 36.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत मार्चमधील कमाल तापमानात घट झाली. त्याचबरोबर मार्चमधील गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक पाऊसही नोंदवला गेला. त्यामुळे मार्च महिना पुणे शहर आणि परिसरासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरला. यंदा मार्चच्या सुरुवातीपासूनच कमाल तापमानात सातत्याने वाढ होत राहिली. शिवाजीनगर येथे 33 ते 38.5 अंश सेल्सिअस या दरम्यान कमाल तापमानाची नोंद झाली. कोरेगाव पार्क, लोहगाव, मगरपट्टा अशा काही भागांमध्ये तर शिवाजीनगरच्या तुलनेत अधिक तापमान होते. मात्र हवामानातील बदलामुळे अधेमध्ये वातावरण ढगाळ होऊन सरासरी कमाल तापमानात घट झाली. त्यामुळे सरासरी कमाल तापमान 36.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या काही दिवसात विदर्भ, मराठवाड्यासह पुण्यातही गारपीट, ढगांचा गडगडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाला. शिवाजीनगर येथे 30 मार्चला 26.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार 2015मध्ये एका दिवसात 44.1 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला होता. मोसमी पावसाच्या आधीच्या काळात हवामान प्रणालीमध्ये बदल होत असतात. सध्या बंगालचा उपसागर, अरबी समुद्रातून येणारे आर्द्रतायुक्त वारे, उंचीवरील जेट स्ट्रीम खाली आल्यामुळे वादळी पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. एप्रिलमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.